मन मंदिरा गजर भक्तीचा. एका गुरुने आपल्या शिष्याला सांगितलं की ते म्हणाले, महाराज मला लिखाण करायचं आहे, किंवा ब्रह्मदेवाने लिखाण करायला सांगितलं असं धरा, काही धरा, पण मी तुम्हाला दोन्ही सांगितलं, पुन्हा खरं खोटं करायची गरज नाही, जे तुम्हाला मानायचं ते माना. लिहिलं ओम, बाकी पुढे लिहायचं ते लिहिलं. लिहिल्याबरोबर देवाजवळ गेले किंवा गुरुजवळ गेले म्हणा. ते म्हणाले, बाबा मला एवढं काही हे तपासायला प्रूफ तुझं वेळ नाही, पण ते अमकं अमकं झाड आहे, त्या झाडाखाली जा बस आणि तिथे वाचायला सुरुवात कर, आणि जिथे चूक असेल तिथे एक एक पान पडेल. बरंच आहे नाही का? कुणीतरी आपली चूक दाखवण्यापेक्षा पान पडलं म्हणजे आपला अपमानही नको, आणि किती चुकलं नाहीच पान पडले हेही सांगता येतं. म्हणून एक तुम्हाला माहिती आहे का, शाळेतून पेपर घरी जरी दिले तरी मुलं कधीही आई वडिलाला तो पेपर दाखवत नाहीत. बाप कशाला जातोय, अरे तू पेपर आले का, नाही हे दिलेच नाहीत. आणि यदा कदाचित कळलं की दिले बापाला, तर तो म्हणतो मी ठेवले होते पण कुठे गेले कोणाला माहिती, आणि केव्हाच पाडून फेकून सुद्धा दिले. माझं बोलणं समजतंय का? तेव्हा इथे बरोबर वाटलं त्याला की आता कोणी तपासणारच नाही, पान पडलं की आपलं सुधारणा करायची, चुकलंच नाही म्हणायचं. ती कथा मोठी गमतीची आहे, फार बोध देणारी कथा आहे. त्यांनी झालं बाबा, त्या झाडाखाली गेले, जागा सारवली वगैरे, स्वच्छ केली, सगळे पवित्र केली वगैरे वगैरे वगैरे, चौरंग ठेवला, या बाजूला 5 उदबत्त्या, या बाजूला 5 उदबत्त्या, सगळं पूजा अर्चा झाली आणि सुरुवात केली. ओ काय सांगू तुम्हाला, झाडावरची जेवढी पानं होती तेवढी गळून खाली पडली. त्याला कळेनाच हे काय भानगड आहे. ते असं असं करतंय, असं असं करतंय, नाकात पान, तोंडात पान, कानात पान, हे काय झालं. अजून कशाचीच अजून तोंड मिटलं नाही तर तोंडात पानं गेली. काय कठीण प्रसंग आहे हा. अरे 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 अरे, अतिशय दुःख झालं. अजून सुरुवात नाही तर ही परिस्थिती. म्हणजे कसं व्हावं, पेपर लिहायला सांगावं आणि स्वतःच्या नावातच स्पेलिंगची चूक निघावी. कळलं का तुम्हाला? हे कळतंय का बोलणं माझं तुम्हाला? हो, काही काही मुलांना इंग्रजी येत नसेल ना, त्यांना सांगितलं इंग्रजीमध्ये नाव घाला, म्हणजे ते स्वतःचे नाव लिहिताना सुद्धा चूक करतात. आता नाव लिहिताना जर स्पेलिंग मध्ये चूक आहे तर पुढचं काय? तसं अजून कशातच काही नाही. म्हणे तोपर्यंत सगळी पानं गळली. गळल्याबरोबर डोळ्याला धार लागली, ते गुंडाळलं पोथ्या. मग काही म्हणा, देवाकडे गेले म्हणा, गुरुकडे गेले म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. मग ते त्यांनी घेतलं, म्हणले काय झालं? म्हणले महाराज काय सांगू, सगळी पानं गळून पडली, मी वाचलो. ते म्हणलं कसं काय? फांदी तुटली नाही, टाळक्यात पडली नाही. ते म्हणले पुढे वाचलं असतं तेही घडलं असतं. मजेशीर गोष्ट आहे, पण सिद्धांत काय शेवटचा लक्षात घ्या. आणि मग त्या महाराजांच्या हातात दिले. त्यांनी बघितलं, अरे 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 अरे, हा मनातून म्हणतोय वाचा तरी. अजून पान उघडलं नाही तर अरे 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 काय हे? म्हणलं काय झालं काय? अरे म्हणे वेड्या, ओम सुरुवात केलीस, त्याच्या मागे एक गाल हरी ही, हरी ही एक शब्द घाल म्हणले आणि जा. मग म्हणले पुढचं कसं काय? पुढचं काळजी करू नको, जा म्हणले. आणि पुढची कथा अशी आहे, त्यांनी हरी घातला, सगळी पानं चिकटली आणि पुढेपर्यंत एकही पान गळलं नाही. कळलं का तुम्हाला?
बस एवढंच लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ लिहिला. काय लिहिला? हरिपाठ हे लिहिला. हरी हे ओम. म्हणून लक्षात घ्या की ओंकार ब्रह्मपूर्ण हे सत्य आहे. त्यासी प्रकाशित से चैतन्य गण, त्या भगवंतासी शरण. कुणाला शरण, कुणाला वंदन? असा जो भगवान, त्या भगवंताला शरण. मला सांगा, ब्रह्मदेवाच्या कंठातून ओंकार प्रगट झाला, पण कंठातून प्रगट करणारा कोणीतरी आहेच ना. त्याला म्हणतात चैतन्य घन नारायण. नारायण. आणि म्हणून लक्षात घ्या, इथे मौलीने सुरुवात केली ओम, पण पुढे कसं वर्णन केले कळलं का? म्हणजे तुम्ही म्हणाल मग इथे हरी लिहिला नाही, तसाच लिहिलाय. ओम नमोजी आद्या. नमोजी आद्या. आद्या म्हणजेच हरी, आद्या म्हणजेच ईश्वरी सत्या. पुढचं बघा, जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा. हे नीट लक्षात घ्या कसं वंदन केलंय ते. आता ज्ञानेश्वर महाराजाची मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, तत्वचिंतक, तत्वज्ञानी, भगवत भक्त, साक्षात्कारी जे म्हणाल ते साजिया विठ्ठला. तसं ज्ञानेश्वर महाराजांना ज्या ज्या कौतुकाच्या शब्दांनी हाक माराल ते नाव, ते विशेषण त्यांना शोभूनच दिसतं. आणि म्हणून ओम पासून सुरुवात केली. ओम शब्द ब्रह्म. बाबा ओंकारा, आता तुझ्या आधाराने अ उ म ही सगळी आता अक्षर तुझ्यात आहेत. आता मला असं सुचव की जेणेकरून वाचणाराला, ऐकणाराला समाधान होईल असं मला सुचव. लक्षात घ्या मंडळी, नाही सुचलं तर तुम्ही तरी काय करणार, मी तरी काय करणार. त्याच्यातलं एक महत्वाचा भाग आहे, मी खूप ज्ञान सांगितलं पण तुम्हाला कळलं नाही तर. म्हणजे कळणं सुद्धा प्रकाशित तो करतो, असं माझ्या सर्व इंद्रियातून जी ईश्वरी सत्ता प्रकाशित करते त्याचंच नाव देव, त्याचंच नाव आत्मसत्ता. म्हणून महाराज म्हणाले ओम नमोजी आद्या. आद्य सर्वाच्या आधी जो आहे तो. कोणाच्या आधी? कोणाच्या नाही, सर्वाच्या. त्याला देवादिदेव म्हणतात. विशिष्ट देव निराळा तो कोण आहे? देवादिदेव, देवांचा देव. इंद्रियामध्ये देव आहेत. चंद्र सूर्य अमके तमके प्रत्येक ठिकाणी इंद्रियात देव आहेत. पण एक इथे बसलेला आहे, तो देवांचा देव आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी जे बुद्धी स्फुर्यानिशी ते वस्तुगामी. पुन्हा वस्तू शब्द आला. ते वस्तू सर्वांच्या हृदयात मी वस्ती करू नये. याच्याबद्दल मी सांगितलेलं आहे, पुन्हा रिपीट करत नाही. दृष्टांत येऊन गेलाय मागे बरेच वेळा, पण नुसता निर्देश करतो आणि पुढे जातो. पाय तुटला तरी जगतो, हात तुटला तरी जगतो, पण हार्ट फेल झालं म्हणजे जगतो नाही, संपलं, खलास. एवढी आठवण करून देतो आणि पुढे सांगायला सुरुवात करतो. जास्ती सांगण्याची आवश्यकता नाही. हात तुटला तरी जगतो ना, जगतो की नाही? जगतो. पाय तुटला तरी जगतो, पण असं ऐकलंय का हार्ट फेल होऊन पुन्हा जगला? नाही नाही. शेवटी मग कुठे आहे? कुठे आहे? इथे आहे, इथे आहे. म्हणून सर्वांच्या हृदयात जी सत्ता आहे ती संपल्यानंतर असा जो आद्या, असा जो आद्या, एक लक्षात घ्या, ईश्वरी सत्ता एकटीच होती. तिला कर्मेना एकाएकी नरमते अशी श्रुती सांगते. एकलयन कंठवे म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवने. एकल्याला कंटाळा आला म्हणून 14 भुवन निर्माण केली. चंद्र सूर्य तारांगणे भूत भौतिके भिन्न भिन्न हो. कशा करता? एकलेन कंठवे, एकट्याला एकाएकी नरमते. आद्या. मग तिथे संकल्प उठला, जगत निर्मित. आपोआप झालं सगळं, आपोआप आपोआप आपोआप. बघा आपल्याकडे सुद्धा असंच असतं ना, नुसतं एक संकल्प उठला की त्याच्या मागे मग सगळ्या वस्तू येतात. येतात की नाही?
सहज घरात बसला होता. बायकोला म्हणाला, आज रविवार आहे, आज आपल्याला चांगला लांबड्या तांदळाचा पुलाव कर. बायको म्हणाली, अहो काही सांगायची वेळ आहे का, रविवार आहे, आज दुकानं उघडी पाहिजेत ना. मला माहीत नाही. मग एक पुलाव ही कल्पना उठल्याबरोबर लांबडा तांदूळ आला, मग त्याला लागणारे सगळं वस्तू आले, भाजी आले, अमका आलं, तमका आलं. एक पुलाव हा शब्द उठल्याबरोबर त्याच्या मागे 5-50 वस्तूंची जाणीव प्रगट झाली. एक शब्द, बरोबर आहे ना. एक कल्पना उठली, बायको. काय गंमत आहे ना. एकच कल्पना उठली, बायको. लग्न झालं. अरे 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 काय 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 काय. मग बायको कल्पना उठल्याबरोबर राहत होता हॉस्टेलमध्ये. कुठे राहत होता, हॉस्टेल. मग बायको, अरे शेजा म्हणला कल्पना उठायला काय ठेवशील कुठे. नाही म्हणला, रे आता मला पुढच्या महिन्यात नोकरी लागते, एकदम स्टार्ट 15,000. काय म्हणला नवरा बायको पहिल्यांदा. तर जरा 2-3 वर्ष असं दोघंच. मग घराचं लोन, अमकं लोन सुरू झालं. मग घर घेतलं, कळलं का तुम्हाला. बायको आली, झालं. एक बायको म्हटल्यानंतर काय 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 काय. हां, मग पहिल्यांदा बायकोला दाखवलं, ह्या का हे तुझ्याकरता फ्लॅट घेतला आहे. ते म्हणले, नुसतं फ्लॅटमध्ये काय आहे, निजायचे कशा. अरे हो म्हणला, लक्षात. मग पलंग आला, मग गादी आली. मग आत्माना का हॉटेलमधूनच आणायचं सिल्वर पेपरमध्ये. अलीकडे तसंच असतं म्हणून म्हटलं मी. कोणीही घरी पाहुण्यांना बोलवून सुद्धा स्वयंपाक करत नाही. फक्त काय असतं, रचना फार सुंदर करून ठेवतात. खाणाऱ्याला वाटतं, वा तुमचा आलू ढम उत्तम झालाय. आलू ढम काय नाव आहे. मला एकदा एकाने घेऊन गेले, मला म्हणाले, तुम्हाला आलू ढम पाहिजे का. झालं म्हणजे ते टाळक्यातच शेर आहे ना. आता मला आळू म्हणजे आळूचं फतफद माहिती मला. ते असा आडवा हात करून आळूची भाजी आज सकाळीच खाल्ली म्हणून चटकन आठवली. काय पुणेकरांना आळूची भाजी काही सांगायची गरज नाही. तुम्हाला माहिती नाही, पुणेकर सगळे आता पुणेकर संस्कृती विसरले. हे तुमच्या तोंडावर सांगतो मी, मुंबईकर असून. पूर्वीचं कोणचंही पुण्यातलं लग्न आळूची भाजी बटाट्याची सुकी भाजीशिवाय लग्नच होत नव्हतं. आता कोणीही ते करत नाही. कसलं ते फतफदे करता, आलू ढम. सगळं पंजाबनी महाराष्ट्र खाऊन टाकला. पंजाबनी महाराष्ट्र खाऊन टाकल्याबरोबर महाराष्ट्र फक्त पंजाबी फूडच खाऊ लागला. असं सध्या काहीतरी घटना घडलेली आहे. काय सांगितलं मी. झालं. मग सगळं लाटणं आलं, पोळपाट आलं, शेगड्या आल्या. एक कल्पना, एकातून केवढं झालं. तो म्हणाला, अगं एक अजून तू घरात नाही आलीस तर नुसतं हे लाटणं पोळपाट आणि शेगड्या करता माझे 25,000 गेले. घरात आल्यावर काय होईल ते म्हणले, बघा. एक भारूड आहे, झोपणाकारणे केली बायको आणि तिने एवढे वाढविले रे. काय अर्थ कळला का. झोपणाकारणे म्हणजे काय. गावचा माणूस पुण्याला राहत होता, पुण्याला नोकरी लागली. आई म्हणली, अरे एकटा कसा राहणार, लग्न कर म्हणजे जेवायला नीट मिळेल, घरातलं मिळेल. झोपणाकारणे म्हणजे जोपासना करण्याकरता एक बायको केली आणि तिच्यातून तसं एक ईश्वरी सत्तेमध्ये कल्पना उठली. एक आहे की न रमते, एकट्याला करमत नाही.
अशी एक कल्पना उठली आणि त्याच्यातून एवढा विश्वाकार निर्माण झाला. पृथ्वी काय, आप काय, तेज काय, वायू काय, आकाश काय, ओ हो 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 हो, सगळं सृष्टी सौंदर्य बघावं, आनंद लुटावा. म्हणून कोण म्हटलं मी कशाकरता सांगितलं? आद्या, आद्या बरं का, तुमच्या माझ्या सर्वाच्या जे आद्य, असं जे आद्य स्वरूप आहे त्याला नमो. ओम नमो जे आद्या. पुढे वेद प्रतिपाद्या, वेदानी ज्याच्याबद्दल प्रतिपादन केलेलं आहे असा जो आपल्याकडचे मूळ आद्य ग्रंथ म्हणा, वेद, म्हणजे वेदाने सुद्धा त्याच्याबद्दल प्रतिपादन केलेलं आहे. नकारात्मक जरी असलं तरी त्याच्याबद्दलच प्रतिपादन आहे. नेती नेती जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंदो रे, अनुमानेना अनुमानेना जया श्रुती नेती नेती. याचा अर्थ कळला का? नाही रूपाने सुद्धा त्याच्याच अस्तित्वाची जाणीव आहे. घरात आल्याबरोबर विचारलं, काय हो वामनराव आहेत का? नाही. कोण नाही? वामनराव नाही. कोण नाही? वामनराव नाही. म्हणजे वामनरावची प्रतीती घेऊनच तिने नाही सांगितलं ना. म्हणजे नाही शब्दाचा अर्थ नाही नाही तर दृष्टीला गोचर नाही पण आहे. माझं बोलणं कळलं का? नाही नाही शब्दाचा अर्थ फार गमतीचा आहे बरं का. तसं नेती नेती शब्दाचा अर्थ आहे. नाही 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 काय काहीतरी विनोदाने मी सांगत असतो. एखाद्याच्या घरी जेवण केलं आणि जेवायला बोलवलं. बोलवल्याबरोबर का हो म्हणाले, कसं काय जेवण? अहो काय सांगावं, नाही नाही ते केलं होतं. आता नीट कळलं ना तुम्हाला काय केलं? हो नाही नाही ते केलं. अहो पण काय आता काय कपाळ सांगू, एक नाही नाही ते बरोबर आहे ना. अहो काय तुम्हाला सांगू, चटणी काय, कोशिंबीर काय, सांडगे काय, पापड्या काय, कुरवड्या काय, ओल्या वाटाण्याची उसळ काय, बटाट्याची, बस 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 नाही नाही ते. अजून एक सांगू का? काही कळलं एखादा माणूस आपल्याला इतका वाईट बोलतो की त्याचा आपल्याला पुनरुच्चार करता येत नाही. आपण काय म्हणतो? काय बोलला? काय बोल? नाही नाही ते. हे काय सांगतोय? ही प्रॅक्टिकल ज्ञानेश्वरी आहे माझी. त्याच्याशिवाय हे नेती नेती कळायचंच नाही तुम्हाला. नाही नाही त्याचा अर्थ कळला का? काय नेती नेती म्हणजे नेती जे जाणीवे ते काही नाही बोल, पुष्कळ बोलला पण असं बोलला की तुम्हाला सांगण्यासारखं नाही. नाही नाही म्हणजे नाही असं नव्हे, नाही मध्ये खूप आहे. त्याचं वर्णन करणं शब्दातीत आहे. परात पर शब्दातीत, परात पर ध्वनी ओंकार न पवेची. परे ही परते पश्यंती वरुते, मध्यमे तत्वता नकळे हरी. परे ही परते किती वाण्या आहेत? 4 वाण्या. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. परा नाभीजवळ, परा पश्यंती, मध्यमा, वैखरी. या 4 वाणीतून आम्ही बोलत असतो. हे तुमचं आमचं बोलणं असं चालू आहे. परा बघा बोलताना स्ट्रेन कुठे पडतो तुम्हाला कळत नसेल पण मला रोज कळत आहे. बोलले की नाही की इथे असं इथून असा शब्द प्रकट होतो. परा, शांती, मध्यमा आणि वैखरी. इथपर्यंत काही येऊन द्यावं पण इथून काय बाहेर टाकता त्याचा विचार करून टाका. आणि विचार न करता जर तोंडातून बाहेर पडलं पण परा असू दे, पश्यंती असू दे, मध्यमा असू दे, वैखऱ्या असू दे, परेही परते, पश्यंती वरुते, मध्यमे तत्वता नकळे हरी, ते हे कृष्ण रूप गवळ्यांचे घरी. येईलच पुढे हे गणपती सांगितल्यानंतर. ते हे कृष्ण रूप, तोच हा परमात्मा. आता इथे त्याच तत्वाला गणपती पूजन केलंय. ईश्वरी तत्व 2 बाजूने आहे, एक सगुण आहे, एक निर्गुण आहे.
आद्या, बरं का, वेद प्रतिपाद्या, जय जय ससंवेद्या, आत्मरूपा देवा. माझं म्हणणं कळलं का? की नुसते शब्द आहेत पण आकार समोर नाही. आता तो आकार आपल्याकडे पद्धत आहे की गणपतीला पूजन करून त्याला वंदन करून पुढे सांगायला सुरुवात करावी. म्हणून इथे जे सगुण आकार समोर घेतलेला आहे तो गजाननाचा घेतलेला आहे. पण तो गजानन दुसरा तिसरा नव्हे, आद्या. हे ज्ञानेश्वर महाराजांचा गणपती नीट समजून घ्या. आपला जो दुधऱ्याला प्रकल्प आहे तिथे जो गणपती बसवला आहे तो ज्ञानेश्वरीतलाच 6 हाताचा गणपती आहे. तो होता उद्या 6 हात वगैरे जसं ओघाने येईल तसं काही सांगायची घाई करणार नाही, कमी सांगणार नाही, जास्ती सांगणार नाही. पण इच्छा आहे, मी तुम्हाला म्हटलं ना की गेल्या वर्षी मंडळी म्हणाली, यंदाही तात्या वगैरे मामा म्हणाले एकदा गणपतीच्या तर्फे हा कार्यक्रम होतो, एकदा गणपती तत्वता ऐकू द्या. म्हटलं बाकीचा तत्वता काही मला माहिती नाही, पण माऊलीच्या माध्यमातून मी आहे तेवढं सांगेन, जेवढं मला कळतं. तुम्ही म्हणाल बाकीची कथा तर तुम्हाला माहितीच आहे की ते पार्वती आंघोळीला बसली होती, मग हे आले त्यांना सोडलं नाही, मग ते उडवलं, या कथा तर माहितीच आहेत. पण शेवटी तत्वता गणपती समजल्याशिवाय ज्या पद्धतीने गणपती उत्सव साजरे होतात त्याच्यातला जो घोटाळा आहे तो कमी होणार नाही. माझं बोलणं कळलं का? आम्हाला वाटतं गणपती उत्सव म्हणजे काय आहे, 10 ठिकाणी फिरलं, वर्गणी गोळा करली, त्याच्यातले एक 200-300 रुपयाचा उत्सव साजरा केला आणि संध्याकाळी त्याच्या खालीच बसून ही अतिशोक्ती नाही आहे. मी बघितलेलं आहे माझ्या डोळ्यांनी. तर शेवटचा टाईम होऊन 8 वाजून गेले, पण 1 मिनिट सांगतो तुम्हाला, हे ऐकण्यासारखं आहे. तेव्हापासून मी गणपतीचे कार्यक्रम बंद केले, फक्त इथलेच करू लागलो. एक काळ असा होता की मी गणपतीचे कार्यक्रम घ्यायचो मुंबईमध्ये. फार जुनी गोष्ट आहे, मला वाटतं साधारण 54-55 गोष्ट आहे. म्हणजे मी अगदी 20-21 वर्षाचा, 20-21 वर्ष त्यावेळची गोष्ट. आणि मला कीर्तनाला बोलवलं घोड भागात, ते राणी तिथे बोलवलं. झालं, आम्ही आमचे म्हणजे वडील बरोबर होते, टाळकरी होते, आम्ही आपल्या हौशेने गेलो कीर्तनाकरता. अहो काय तुम्हाला सांगू, एकही कार्यकर्ता हजरच नाही. बरं आम्हाला सवय करेक्ट टाइम टू टाइम, 1 मिनिट इकडे तिकडे नाही. आम्ही गेलो, अहो कार्यकर्ते कार्यकर्ते करते कार्यकर्ते. मग एक पोर आलं, अरे म्हटलं इथले कुठे गेले? ते म्हटले स्टेजच्या खाली बसलेत. बिलकुल अतिशोक्ती नाही, ते स्टेज असं 10 फूट उंच, आता 6.5 फूट असं ते स्टेज मोठं केलेलं, कारण गणपती दिसावा म्हणून. आणि इथे आहेत, तर मग म्हटलं आता यांना जागृत करावं म्हणून तो पडदा बाजूला सारला. काय सांगू तुम्हाला, 3 बाटल्या ठेवलेल्या, नेमकं गणपतीचं वर अधिष्ठान, त्याच्या खालून हा नैवेद्यम. अतिशय वाईट वाटलं. म्हटलं दुसऱ्या लोकांनी मूर्तीची विटंबना केली तर आपल्याला लाज वाटते, त्याच्यातून आपण मारामारी करतो. आम्हीच नाही का आमच्या देवाची विटंबना करत? कोण कोणाची विटंबना करताय? अरे दुसऱ्यानी विटंबना करण्यापेक्षा आम्हीच आमच्या देवाची विटंबना नाही करत का? आयुष्यभर बापानी वारकऱ्यासारखं जीवन जगलं आणि मरताना त्याच्या तोंडात काही म्हणून दारू पाजावी. तर आमच्या बापाने अजून इम्पोर्टेड पिली नव्हती, नुसतं चंद्रबागी पाणीच पितय. असं करावं का? आणि ते पीत खात बसले. तो मला सांगितल्याबरोबर जे उडलं ना ते डोकंच आपटलं त्याचं, तिथे एवढं उडलं. महाराज तुम्ही आला का? तुला नेमकं किती बाबा महाराज दिसत आहेत? काही नाही, तसाच गाडीत बसलो घरी आलो, तुझं कीर्तन तू. आणि त्या दिवशी
टाकलं की पुन्हा गणपतीचं म्हणून कीर्तन करणार नाही. मग ज्या ठिकाणी सांप्रदायिक कार्यक्रम होते तिथे आपण म्हणून, आणि आता तर काही जाण्याचा प्रश्नच येत नाही. या इथे जे दरवर्षी काल म्हणाले जवळजवळ 15 वर्ष झाली सातत्याने कार्यक्रम चालू आहेत. त्याचं पावित्र्य लक्षात ठेवा. आपल्याला गणपती एवढ्या त्यांची इच्छा आहे की गणपती नीट कळावा, वर्गणी करण्यापुरताच गणपती आहे, कळू नाही. हेही मला मुद्दाम तात्या म्हणाले, महाराज सोनाराने कान टोचले की बरोबर होतं. मला म्हणाले सांगा, हजारो मंडळ झाली, मंडळाला जर आपला देव कळला नाही तर काय बसवता, काय मिरवणुका काढता. लक्षात ठेवा. एक शेवटचा शब्द सांगतो. तुम्ही जे आणि मी जे मिरवतोय, तुमचा माझा जिवंत जो मिरवला जातोय तो त्या ईश्वरी सत्तेच्या अधिष्ठानापासून, आणि त्या अधिष्ठानाला वंदन करून ओम नमो याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सविद्यात्मरूपा देवा तुझी गणेशू पुंडलिका वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकार विठ्ठला 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 विठ्ठला. मन मंदिरा गजर भक्तीचा.